नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येणार आहे. त्या ट्विस्टमध्ये आता राकेश पोलिसांच्या तावडीतून सुटतो आणि पोलिसांच्या तावडीतून सुटून जेव्हा तो स्पर्धेच्या ठिकाणी येतो, कारण राकेशला समजलेलं असतं की अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही मात्र आता एक स्पर्धा जिंकलेले आहेत आणि दुसरी स्पर्धासुद्धा तेच जिंकलेले आहेत. काही करून आता ही स्पर्धा त्यांना जिंकून द्यायची नाही. म्हणजे आता हे जे काही स्पर्धा ज्या ठिकाणी सुरू आहे तर त्या ठिकाणी मात्र मला आता बॉम्ब करायचा आहे आणि बॉम्ब स्फोट करून आता अर्णव आणि ईश्वरी हे सगळेजण त्यामध्ये जळून खाक होतील आणि आता लवकरच मी तुझ्या शो सभेसाठी तिकडे येईल. परंतु राकेशला हे माहिती नसतं, कारण आपण जो खड्डा खांदलेला आहे तर त्यामध्ये स्वतःच आता राकेश जाऊन कसा अडकतो आणि राकेशला त्याच्या पापाची शिक्षा शेवटी कशी मिळते हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कारण आता वल्लरी आणि सौदामिनी या दोघींना सगळं काही सांगूनसुद्धा ते दोघींनी काहीच केलेलं नाही, पण तरीसुद्धा आता आपल्याला काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून तो पोलिसांना गुंगारा देतो आणि पोलिसांना गुंगारा देऊन शेवटी आता त्या स्पर्धेमधून मात्र आता हा स्फोट त्याला करायचा असतो. म्हणून मात्र हे सगळं त्याने डाव आखलेलं असतो. त्याला असं वाटतं की सौदामिनीला आणि वल्लरीला सांगूनसुद्धा त्या काहीच करू शकत नाही आणि आता नम्रताला सुद्धा आपण समजावलेलं आहे. कारण आता वल्लरीला सांगून नम्रता आणि ईश्वरी या दोघींना फूट पाडण्याची मात्र जी काही आता ही स्पर्धा केली होती आणि त्यामध्ये मात्र आता अर्णव ईश्वरी यांना कसं हे सर्व हँडल करून द्यायचं आहे, म्हणजे त्यांना या स्पर्धेतून बाद कसं करायचं असा मात्र डाव आता नम्रताने आखलेला असतो. आणि इकडे आता ह्या स्पर्धेच्या होण्या अगोदरच मात्र स्फोट करायचा हे मात्र आता ह्या राकेशने ठरवलेलं असतं. तेव्हा तो वल्लरीला फोन करतो. वल्लरीला फोन करून विचारतो की मामी काय सध्या तुम्ही कुठे आहात. तेव्हा लगेच आता ही वल्लरी म्हणते की काय झालं जावई बापू, इतक्या दिवसातून फोन केला, नक्की काय झालेलं आहे. त्यावरती आता राकेश म्हणतो की मी तुम्हाला काम करण्यासाठी सांगितलं होतं. अर्णव आणि ईश्वरी ही स्पर्धा जिंकली नाही पाहिजे, पण तरीसुद्धा तुम्ही ती स्पर्धा मात्र त्या दोघांना कशी जिंकून दिली. इतके प्रयत्न करूनसुद्धा शेवटी कसं हे शक्य झालेलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की मी सुद्धा तोच विचार करते. मी सौदामिनीला सांगितलं होतं, परंतु सौदामिनी तर आता स्पर्धेच्या ठिकाणी आहे आणि मला तिकडे पोहोचता येत नाही. आता वल्लरीला सांगितलेलं असतं की आता गुरुजींनी तुम्ही कितीही काही केलं तरी आता म्हणजे घराच्या बाहेर पडू नका. परंतु आता ईश्वरी आणि अर्णव स्पर्धा जिंकणार म्हणून आता राकेशने धमकावलेलं साल वल्लरी शेवटी बाहेर पडते. पण वल्लरीला माहिती नव्हतं की आता आपल्या जीवावर कसा हल्ला होणार आहे, कारण आपण ईश्वरी आणि अर्णव या दोघांना वेगळं करून ही स्पर्धा त्यांना हरवायला निघालो. परंतु आता आपल्यावर कोणतं नवीन संकट येणार आहे हे तिला माहितीच नसतं. म्हणून मात्र आता शेवटी तिच्या लक्षात न राहिल्यामुळे ती लगेच आता स्पर्धेच्या ठिकाणी येते. काही झालं तरी आता नम्रता आणि आकाश हे दोघंच ही स्पर्धा जिंकली पाहिजे असं तिला वाटत असतं. म्हणून मात्र आता ती तिकडे स्पर्धेच्या ठिकाणी यायला निघलेली असते आणि हा राकेश तेथे आलेला आहे. राकेशने आता पोलिसांना धूळ फेकून तो मात्र जेलमधून पळालेला असतो, फरार झालेला असतो आणि ऐन तो आता इकडे स्पर्धेच्या ठिकाणी येतो. आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे सौदामिनी आणि वल्लरी एकमेकांना भेटतात आणि एकमेकांना भेटून आता त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे हे ते करण्याचं ठरवतात. कारण ऐन वेळेस स्पर्धा ही जी काही आहे तर ती रंगात आली पाहिजे. कारण स्पर्धा जरी आता अर्णव ईश्वरी ही जिंकले तर हा बॉम्ब त्यांच्या गाडीमध्ये ठेवायचा. हा बॉम्ब जेव्हा त्यांच्या गाडीमध्ये ठेवला जाईल तर अर्णव ईश्वरी हे दोघंही जळून खाक होईल जेव्हा बॉम्बचा ब्लास्ट होईल तेव्हा. परंतु आता राकेशला आता ही माहिती नसतं, कारण ज्या गाडीमध्ये आपण बॉम्ब ठेवणार आहोत ती गाडीमध्ये आता जाणार आहे तर ती वल्लरी. कारण वल्लरीला माहिती नसतं की राकेशने कोणत्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे. ती फक्त ऐनवेळेस स्पर्धेच्या ठिकाणी येते. काही करून ही स्पर्धा ते दोघं हरले पाहिजे. त्यानंतर आता राकेश अगोदर सौदामिनीला फोन करतो. तेव्हा सौदामिनीला तो खूप काही बोलतो आणि आता किती काही झालं तरी तुमच्या हातातून ही कंपनी जाणार आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा. तेव्हा सौदामिनी म्हणते की अरे तू असं कसं बोलू शकतो, तू जरी मला आता कंपनीचे शेअर्स विकले असेल म्हणून मी तुला काही पण मला बोलून देऊ शकशील असं नाही होत. त्यामुळे तू लायकीत राहायचं आणि लायकीत बोलायचं. राकेश म्हणतो की हो का, लायकीची भाषा तुम्ही कुणाला शिकवतात.
आता लायकी कोणाची काढायची आणि कोणाला गमवायची हे मात्र आता वेळ आल्यानंतरच कळेल. आता मात्र तुमच्या दोघींचे प्लॅन करून झाले असतील, त्यामुळे तुम्ही आता काही करू नका. आता जो काही शेवटचा गेम मला खेळायचा आहे तर तो मी खेळणार आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही ईश्वरीमुळे आता किती काही झालं तरी स्पर्धा अर्णवच जिंकणार. तेव्हा आता रमाकांतसुद्धा तुमच्या हातातून सुटलेला आहे. ईश्वरीला जरी तुम्ही किडनॅप केलं होतं, पण तुमचं जे सत्य आज म्हणजे अर्णवसमोर आलेलं आहे, त्यामुळे आता मात्र तुम्हाला अर्णव पोलिसात द्यायला वेळ लागणार नाही. आणि वल्लरीला सुद्धा मात्र आता खूप भीती वाटत असते, कारण तिने ईश्वरीला किडनॅप करण्याची चूक केली होती. त्यामुळे आता मात्र ह्या नम्रताला मात्र आता हे आकाशने आणि अविनाश मामाने बोलताना बघितलेलं असतं, कारण ईश्वरीला किडनॅप केलेला आहे आणि ईश्वरी सुखरूप मात्र आता स्पर्धेच्या ठिकाणी रमाकांतला घेऊन येऊन पोहोचते. परंतु आता ईश्वरीला मात्र आता जे काही झालेलं आहे तर ते स्पर्धा किती काही झालं तरी जिंकायची, त्यासाठी ती ऐनवेळेस येते आणि अर्णवच्या स्पर्धेमध्ये अर्णवला अशी काहीतरी हिरकणी बनवून तिने मात्र असं काहीतरी लुक केलेला असतो आणि त्या लुकमुळे प्रचंड ईश्वरीला प्रचंड आता तिचे फॅन वाढतात. तिचे आता सगळीकडे व्हायरल होते आणि ईश्वरीने ऐनवेळेस अशी युक्ती वापरलेली असते की जेणेकरून मात्र आता अर्णवच ईश्वरी या स्पर्धेमध्ये जिंकतात. त्यानंतर मात्र आता त्यांच्या गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवलेला आहे तर आता जे राकेश जेव्हा बोलत असतो, राकेशने जेव्हा आता ओळखलेलं असतं की आता म्हणजे इकडे स्पर्धेच्या ठिकाणी सगळेजण मग्न आहेत, तोपर्यंत आपल्याला ह्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवायचा आहे, जेणेकरून त्या गाडीमध्ये आता ईश्वरी, अर्णव आणि अंजली आणि अविनाश मामा हे कोणीतरी जाईलच, आजी वगैरे असतील, पण आकाश, वल्लरी ही दुसऱ्या गाडीमध्ये असतील. परंतु आता मात्र जेव्हा स्पर्धा जिंकलेली असते तेव्हा सगळे आनंदाच्या भरात असतात आणि राकेशने गाडीमध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि आता राकेश मात्र बाजूला निघून गेलेला असतो. आणि त्याच वेळेस मात्र आता ही सौदामिनी त्या गाडीच्या जवळ येते, कारण स्पर्धा हरल्यानंतर पहिल्यांदा बाहेर ती आलेली असते आणि बाहेर आल्यानंतर वल्लरी घाईने तिच्याजवळ येते. वल्लरी घाईने तिच्याजवळ आल्यानंतर आता लगेच म्हणजे ते दोघी एकमेकींशी बोलत असतात. काही झालं तरी आपण त्या ईश्वरीला किडनॅप केलं, पण त्याचा काही उपयोग झाला का? शेवटी ती आता इथे येऊनच पोहोचली. वल्लरी म्हणते की शेवटी मलासुद्धा आता गुंतावं लागलं, कारण मी रमाकांतला किडनॅप केलं होतं हे सत्य आता त्यांच्यासमोर आलेलं आहे आणि ईश्वरी मात्र हे लवकरात लवकर अर्णवला सांगितल्याशिवाय राहणार नाही. किती काही झालं तरी आता मला ईश्वरीचं तोंड बंद ठेवावंच लागेल. मला असं काहीतरी करावं लागेल की जेणेकरून मात्र ईश्वरीचं तोंड बंद राहील. आणि आता असं काहीतरी मी प्लॅन खेळणार आहे की तिच्या आईला म्हणजे सुप्रियाला मी आता जीवे मारण्याची धमकी देते, म्हणजे तिला किडनॅप करून ठेवते आणि मग ईश्वरीचं तोंड बंद राहील. ती अर्णवला याबद्दल काही सांगणार नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता राकेशला असं वाटतं की स्पर्धा जिंकलेली आहे आणि आता सगळेजण गाडीच्या जवळ आलेले आहेत आणि म्हणून राकेश मात्र आता लांब गेलेला असतो. ऐन वेळेस मात्र आता तो बॉम्ब फुटला जातो. परंतु देवकृपेने मात्र गणबाप्पाच्या कृपेने आता हा जो काही बॉम्ब फुटलेला असतो तो म्हणजे सौदामिनी आणि वल्लरी तेथे असतात आणि ह्या दोघी मात्र आता जबर जखमी झालेल्या असतात, कारण आता ह्या बॉम्ब हल्ल्यात मात्र ह्या दोघी जबर जखमी झालेल्या आहेत. तेव्हा सगळेजण बाहेर येऊन बघतात तर सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो, कारण बाहेर असा काहीतरी थरारक प्रकार घडलेला असतो जेणेकरून सगळ्यांचे होश उडतात. कारण आता स्पर्धेच्या ठिकाणी इतका मोठा बॉम्बस्फोट कसा होऊ शकतो आणि हे सगळं कोण करू शकतं, म्हणून आता अर्णव आणि ईश्वरीला धक्का बसलेला असतो. ते पण आता आपल्या गाडीमध्ये बॉम्ब कोणी ठेवला होता आणि नक्की काय झालं हे सगळं काही मात्र आता अर्णव ईश्वरीला बघून धक्का बसतो. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ ईश्वरी, हे आत्ताच आपल्या कुणाचं तरी काम आहे आणि हे काम नक्की सौदामिनीचं असेल, कारण आपल्या गाडीत बॉम्ब कसा ठेवू शकतो? आत्तापर्यंत स्पर्धेच्या ठिकाणी आपण आलो, मग जो काही सौदामिनीने आपल्याला त्रास दिलेला आहे तर ते सगळ्याची सुरुवात मात्र आता ही सौदामिनीनेच केली असेल, कारण आपण जिंकणार आहोत हे तिला माहिती असेल, म्हणूनच आता तिने मुद्दाम आपल्याला मारण्याचा प्लॅन केलेला असेल. परंतु आता ह्या प्लॅनमध्ये ती स्वतः अडकली आणि ह्या बॉम्ब हल्ल्यामध्ये. आणि त्याच वेळेस मात्र आता हा राकेश पुढे आलेला असतो. राकेश म्हणतो की अरे अर्णव, तू जरी आत्ता जिवंत सुटला असेल परंतु मी तुला सोडणार नाही.
कारण आज वल्लरी आणि सौदामिनी ह्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जखमी झाल्यात, परंतु उद्या तुझी वेळ असेल तेव्हा अर्णव ईश्वरी एकमेकांकडे पाहत असतात आणि हा राकेश सुटलाच कसा असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। तेव्हा आता अर्णवला फारच राग येतो। अर्णव पुढे येतो आणि राकेशची गचंडी धरत त्याला ओढतो आणि म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी तुला पोलिसांच्या ताब्यात देतो। राकेश घाबरायला तयारच नसतो। तो म्हणतो की अरे तू काय मला पोलिसांच्या ताब्यात देशील? जी माझी शिक्षा होती ती मी भोगली, पण आता तुझी शिक्षा राहिली आहे, त्यामुळे इथून पुढे आता तुझे जे काही आता हे दिवस पालटलेले आहेत त्यामुळे तू शिक्षा भोगायला तयार राहा। अर्णव म्हणतो की धमकावतोस तू कुणाला? आणि आता नम्रता तर फारच घाबरते, कारण नम्रताचं आता स्पर्धा हरल्यामुळे ती खाली पाहत असते, कारण आता तिला बोलायला सुद्धा चान्स राहत नसतो। ती जे काही वागलेली आहे तर आकाशसुद्धा तिच्याशी बोलायला तयार नसतो। आकाश म्हणतो की हे बघ नमू, तू ईश्वरीशी असं काही वागशील मला वाटलं नव्हतं, पण आता इथून पुढे तू स्वतःचं बघत जा, कारण ईश्वरीच्या बाबतीत तू जे काही केलं त्याला माझ्याकडे माफी नाही। तू कितीही प्रयत्न कर मी तुला माफ नाही करणार। म्हणून नम्रताचा आता आणखीनच जळफळाट होत असतो। तिला असं वाटतं की ईशूमुळे आमच्यामध्ये भांडण होतंय आणि आता नाही मी अर्णव आणि ईश्वरीला वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर मी सुद्धा नावाची नम्रता नाही असे ती ठरवते। परंतु आता ईश्वरीला नम्रताचं खरं रूप तिच्यासमोर आलेलं असतं। त्यानंतर आता ह्या बॉम्ब हल्ल्यामध्ये वल्लरी आणि सौदामिनी जबर जखमी झालेले आहेत। त्यांना घाईने हॉस्पिटलला आणण्यात येतं आणि हॉस्पिटलला आणल्यानंतर आता जे काही पापाचं कृत्य त्यांनी केलेलं आहे तर त्या पापाच्या कृत्याचं जे काही आता हा हिशोब आहे तर चुकता होणार असतो। म्हणजे आता त्यांचे जबाब घेण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी पोलीस मात्र आता तेथे हॉस्पिटलला आलेले आहेत। जोपर्यंत या बऱ्या होत नाही तोपर्यंत मात्र आता यांना नंतर पोलीस कस्टडी देण्यात येईल, कारण त्यांनी खूप काही ईश्वरी आणि अर्णवला त्रास देऊन ह्या स्पर्धेचा भंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता हे बॉम्बस्फोटच्या आरोपाखाली हे सगळं होत आहे। तर राकेश तेथून निसटून जातो, परंतु राकेश मात्र आता ह्या सगळ्यामध्ये कसा अडकतो, अर्णव आणि ईश्वरी मिळून त्याला कशी पुन्हा पापाची शिक्षा देतात हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।